कारण माझे पप्पा होते ते त्यांना असं कलेक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं खरं तर. आणि मग ते लहानपणी मला म्हणायचे की मला कलेक्टर नाही होता आलं पण मला कलेक्टरचा बाप तरी व्हायचं आहे. ही परीक्षा म्हणजे खूप सब्जेक्टिव्ह आहे. याच्यासाठी खूप पेशन्स पण लागतात. आणि खरं सांगायचं तर माझा विश्वास आहे की आपण 3 अटेम्प्ट नंतर तर ॲटलिस्ट आपण प्लॅन बी काहीतरी तयार ठेवला पाहिजे. तर मला तर वाटतं की स्मार्ट वर्क जास्त लागतं आणि सातत्य तर खूप महत्त्वाची गोष्ट असते ह्यामध्ये. कारण फक्त हुशार असून चालत नाही पण तुम्हाला कन्सिस्टंटली हार्डवर्क करायलाच लागतं इथे. ठाम मत आहे की आपण UPSCकडे असं खूप पॉझिटिव्ह होऊन खूप मुलं असे खूप पॉझिटिव्ह होऊन बघतात की मला UPSCच करायचे नाही तर मी दुसरं काहीच करणार नाही. मला वाटतं हा ॲटिट्यूड खूप चुकीचा आहे. तुम्ही एकदा 3-4 अटेम्प्ट तुम्ही असं फुल स्केल ट्राय करा पण त्याच्यानंतर जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही असं नोकरी लागून सुद्धा खूप मुलं करतात. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. प्रेक्षको, नुकतीच UPSC परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळवलेलं आहे. मात्र आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ऋतुजा गायकवाड हिने UPSC परीक्षेमध्ये फक्त यशच नाही मिळवलेलं तर IAS या पोस्टवर आपली मोहर उमटवलेली आहे. सध्या आपल्यासोबत ऋतुजा आहे. आपण ऋतुजाचा एक विद्यार्थी ते एक अधिकारी हा प्रवास नेमका कसा झाला हेच आज जाणून घेणार आहोत. तर तुझं खरं तर सुरुवातीला खूप अभिनंदन. तू IAS बनलेली आहेस आणि भावी अधिकारी तू होणार आहेस. ज्यावेळेस तुला कळलं की आपल्या नावापुढे IAS हे लागणार आहे तर त्यावेळेसची तुझी रिॲक्शन काय होती? ज्यावेळेस रिझल्ट लागला 6 मार्चला त्यावेळेस माझे फक्त एवढंच एक्सपेक्टेशन होते की काही पण करू दे पण माझं नाव त्या लिस्टमध्ये तरी असू दे. माझे एवढेच एक्सपेक्टेशन होते. IAS होईलच याची मला खात्री नव्हती. इवन मी लिस्टमध्ये पण येईल याची पण मला खात्री नव्हती. पण मग मी पहिलं माझं नाव सर्च केलं तर मला दिसलं की आहे गायकवाड ऋतुजा अशोक असं नाव आहे. मग मी रँक बघायला गेले. मग तिथं 106 असं रँक होता आणि मला असं खात्री वाटली की मला IAS भेटेल असं. आणि त्यावेळेस मला मग खूप आनंद झाला आणि मग मी घरच्यांना पहिलं आईला फोन केला की माझं होतं आहे आणि मग बाबांना आणि भाऊला पण सांगितलं की माझं IAS सिलेक्शन झालं. हो. त्यावेळेस त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांना खूप रडू आलेलं म्हणजे की खूप म्हणजे त्यांना असं इमोशनल झालेलं ते खूप की एवढं मोठं अधिकारी होणार आहे त्यांची मुलगी म्हणून. अच्छा, आता हे स्वप्न तुझं नेमकं कधी पाहिलं होतं तू हे स्वप्न की आपल्याला UPSC मध्ये काहीतरी करायचं आहे? हे कधीपासून हा प्रवास सुरू झाला होता तुझा? तसं तर हा माझा बालपणीचा प्रवास आहे. कारण माझे पप्पा होते ते त्यांना असं कलेक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं खरं तर. आणि मग ते लहानपणी मला म्हणायचे की मला कलेक्टर नाही होता आलं पण मला कलेक्टरचा बाप तरी व्हायचं आहे. अच्छा. ते स्वप्न माझं असं कायम मनात राहिलं माझ्या. असं मला माहीत नव्हतं की कलेक्टर कसं बनायचं किंवा कलेक्टर शब्दाचा अर्थही मला त्यावेळेस माहीत नव्हता. पण मग मी जसं जसं पुढं गेले ग्रॅज्युएशनला खरं तर मला त्याचा अर्थ कळाला आणि मग त्यासाठी कशी तयारी करायची याच्याबद्दल मला थोडी माहिती मिळाली. अच्छा, आता तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे? मी BTech केलं आहे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमधून. तेवढं माझं ग्रॅज्युएशन आहे तुझं. अच्छा, आणि त्याच्यानंतर हा प्रवास तुझा सुरू झाला? हो. की कॉलेजमध्ये असतानाच तयारी होती? कॉलेजला असताना माझ्या सोबतच्या मुली NCERT वगैरे वाचायच्या मग त्यांच्याकडे बघून मीही सुरू केलं वाचायला NCERT वगैरे. आणि मग तिथून पुढे मग ग्रॅज्युएशन नंतर खऱ्या अर्थाने मी फुल स्केलमध्ये प्रिपरेशन स्टार्ट केली. अच्छा, मग आता UPSC म्हटलं की सगळ्यात मोठी परीक्षा बघितली जाते देशातली. तर तू UPSCचा अभ्यास नेमका कसा केला आणि कितवा अटेम्प्ट होता हा तुझा? हा माझा 3रा अटेम्प्ट होता. जेव्हा माझं 2022मध्ये ग्रॅज्युएशन झालं मग त्यावेळेस इमिजिएटली मी दिल्लीला शिफ्ट झाले होते. आणि मग पहिल्या वर्षी मी वाजीराम आणि शुभरंजन असे 2 क्लासेस केले. GS आणि ऑप्शनल माझा PSR होता. मग त्यासाठी मी क्लासेस केले आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला एवढं सेल्फ स्टडीला वेळ भेटला नाही. म्हणजे 1 महिना वगैरे मी सेल्फ स्टडी केला आणि इमिजिएटली मी अटेम्प्ट दिला. मग त्यावेळेस माझी प्री क्लिअर नव्हती झाली. मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मग सेल्फ स्टडी करून मी मेन्सपर्यंत पोहोचले होते. पण माझं मेन्स 6 मार्क्सनी मी क्वालिफाय नाही होऊ शकले आणि मग तिथून पुढे मग मी 3rd अटेम्प्टमध्ये पूर्ण क्लिअर झाले. अच्छा, मग आता UPSC म्हटलं की वेगवेगळे विषय असतात, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण सॉर्टिंग करतो अभ्यास करत असताना आणि त्याचं नियोजन पण करावं लागतं. अभ्यासाचं नियोजन तू कसं केलं होतं?
खरं तर मला यासाठी स्वतः खूप मेहनत घ्यायला लागली नाही, कारण हे माझं भाग्य आहे की मला स्वतः खूप मेहनत घ्यायला लागली नाही. माझे खूप चांगले माझे सिनियर्स, वर्गमित्र किंवा बाकीचे पण ओळखीचे लोक होते. त्यांनी मला खूप मदत केली. मला ऑलरेडी म्हणजे त्यांनी खूप पिन पॉईंट गायडन्स दिला की तू काय वाचायचं आणि केवढं वाचायचं आणि कुठल्या पद्धतीने वाचायचं, याचा मला खूप गायडन्स भेटला आणि त्या पद्धतीने मग मी करत गेले. अच्छा, असं साधारणतः काही ठरलेलं होतं का तुझं की 1 तास अभ्यास करायचा, 2 तास करायचा, असं काही? नाही, म्हणजे असं काही मी ठरवत नव्हते. मी फक्त माझं एक होतं की झोप पूर्णपणे घ्यायची आपण, म्हणजे 8 तास 7-8 तास तरी झोप घ्यायची आहे आणि उरलेल्या वेळात मग बाकीची कामं करून आपण जेवढा वेळ उरेल तेवढ्या याच्यात अभ्यास करायचा, एवढंच ठरलेलं होतं. अच्छा, आता UPSCचं स्वरूप नेमकं कसं असतं, काय सांगशील? प्रिलिम्स असते, नंतर इंटरव्ह्यूज असतात आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं. तर तुझ्या बाबतीत कसं झालं, किंवा हा अभ्यासक्रम किंवा कुठल्या उमेदवारासाठी स्वरूप म्हणून काय सांगशील तू परीक्षेचं? परीक्षेचं UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणून परीक्षा असते. त्याचं प्री असते, तुम्हाला क्वालिफाईंग असते ती, फक्त त्याचे मार्क्स तुमच्या फायनलमध्ये काउंट होत नाही. ती त्यामध्ये 2 एक्झाम्स असतात, GS आणि CSAT. मग त्यामध्ये तुम्ही कट ऑफ लागतो तो क्लिअर करायला लागतो. जर त्यासाठी मग तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे 5-6 लाखामधून 14,000 वगैरे ह्या वर्षी घेतले होते 2025मध्ये. मग त्यासाठी त्यात यायला लागतं. मग मेन्समध्ये आपण क्वालिफाय होतो. मग फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते आणि मग मेन्समध्ये परत आपले ऑलमोस्ट 9 पेपर असतात मेन्समध्ये पण, आणि मग ते सगळे रिटर्न पेपर असतात आणि प्रिलिम्स ही MCQ असते. मग ते मेन्सचे पेपरचे मार्क्स हे फायनल रिझल्टमध्ये पण काउंट होतात आणि मग त्याच्यातून परत 2736 काहीतरी लोक ते इंटरव्ह्यूसाठी घेतात आणि त्यासाठी मग इंटरव्ह्यूचे मार्क्स असतात 275 पैकी इंटरव्ह्यूचे मार्क्स असतात आणि मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू याचे मग फायनल तुमची रँकिंग लागते, मेरिट लागतं आणि मग ते जेवढे म्हणजे आता ह्यावेळेस 958 घेतले, मग तेवढं ते रँकिंग लावतात आणि मग त्यानुसार सिलेक्शन होतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम बराच मोठा असतो. हो. आता UPSCची व्यापकता खूप मोठी आहे. हो. जसं आपण बोललो, तर हे करत असताना तुमच्याकडे खूप पेशन्स लागतात. हो. तर कुठली म्हणजे तुझे पेशन्स कसे टिकून ठेवले, की तुझाही 3रा अटेम्प्ट होता हा, तर 2 वेळा तुला सहन करावं लागलं, तू अभ्यास केलेला होता, मात्र 3ऱ्या वेळा सक्सेस मिळालं. असं अनेकांच्या आयुष्यात होतं की बऱ्याचदा प्रयत्न करूनही होत नाही. तर माणसाने पेशन्स कसे ठेवले पाहिजे ह्या परीक्षेसाठी? ही परीक्षा म्हणजे खूप सब्जेक्टिव्ह आहे. याच्यासाठी खूप पेशन्स पण लागतात आणि खरं सांगायचं तर माझा विश्वास आहे की आपण 3 अटेम्प्ट नंतर तर ॲटलिस्ट आपण प्लॅन बी काहीतरी तयार ठेवला पाहिजे. कारण मग जर आपण ह्या परीक्षेत अडकून राहिलो ना, तर मग पुढे परत आपल्याला खूप अवघड जाते त्याच्यातून बाहेर निघणं. आणि मग जेव्हा आपण कदाचित या परीक्षेत फेल्युअर आपल्याला फेस करायला लागलं तर मग बाहेर आपल्याला संधी भेटत नाही आणि मग आपण समाजात खूप मागे राहून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की प्लॅन बी पाहिजे आणि पेशन्स तर पाहिजेच, पण पेशन्स याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त अटेम्प्ट देताय आणि मग काही होतच नाही असं मला वाटतं की 3-4 अटेम्प्ट नंतर तुम्ही प्लॅन बी पण तुमचा रेडी असायला पाहिजे. आणि माझं स्वतःचं सांगायचं झालं तर मग माझ्या घरच्यांनी खूप मला हे मदत केली, सपोर्ट केला, आर्थिकदृष्ट्या पण सपोर्ट केला आणि मानसिकदृष्ट्या पण की ठीक आहे तुझं ह्या अटेम्प्टला नाही झालं तर पुढच्या वेळी होईल, असं त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि जेव्हा दुसऱ्या अटेम्प्टचं मला मार्क्स कळाले की माझं 6 मार्क्सनेच राहिलं होतं दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मेन्स क्वालिफाय करणं, त्यावेळेस मला थोडा विश्वास वाटला की आपलं काहीतरी होऊ शकतं म्हणून पुढच्या वेळेला, असं मला विश्वास वाटला. आता तू सांगितलं की प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. जर ऋतुजाचं आत्ता सिलेक्शन नसतं झालं तर ऋतुजाकडे प्लॅन बी काय होता? मी बाकीच्या एक्झामसाठी म्हणजे मी आतापर्यंत MPSCची एक्झाम नाही दिली, पण मी पुढच्या वेळेस मग MPSC एक्झाम पण ट्राय केलं असतं. अच्छा, मग आता स्पर्धा परीक्षांच्या पलीकडे तुझे कोणते छंद आहेत जे तुला जोपासायला आवडतं? मला क्रिकेट बघायला आवडतं. अच्छा, अजून? मोस्टली तर हेच आहे, सध्या तरी हेच फॉलो करते. मला स्पोर्ट्समध्ये बघायला खूप आवडतं, म्हणजे स्पोर्ट्स वगैरे कुठले ऑलिम्पिक्स किंवा कुठले टुर्नामेंट चालू असतील तर ते बघायला आवडतं. अच्छा, आता तू एक मुलगी होती आणि मुलगी प्रिपरेशन करते किंवा वर्ष जातात, तर त्यावेळेस आईवडिलांचा सपोर्ट कसा होता आणि तू कसं त्याला फेस केलं? काही अडचणी तुला आल्या का या दरम्यान? म्हणजे त्यांना खूप फेस करायला लागल्या असतीलच. त्यांना नातेवाईक म्हणत असणार की मुलीचं लग्न कधी करणार वगैरे, पण त्यांनी कधी त्या अडचणी माझ्यापर्यंत येऊ दिला नाही. म्हणजे कायम मला फायनान्शियली पण सपोर्ट केला आणि असंही सांगितलं की तू जोपर्यंत तुला नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही तुझं काही लग्न करणार नाही आहे, त्यामुळे तू निवांत राहा आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असं त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं. अच्छा, आता ह्या अभ्यासक्रमाचं आपण पाहिलं, पण आता UPSCमध्ये जे मुलं अभ्यास करतात तर तुला काय वाटतं की हुशार मुलं यामध्ये टिकू शकतात की ज्यांचं सातत्य आहे ते टिकू शकतात अभ्यासाबद्दल?
दोन्ही गोष्टी लागतात. मला तर वाटतं की स्मार्ट वर्क जास्त लागतं आणि सातत्य तर खूप महत्त्वाची गोष्ट असते ह्यामध्ये, कारण फक्त हुशार असून चालत नाही, पण तुम्हाला कन्सिस्टंटली हार्डवर्क करायलाच लागतं इथे. आणि हे पण त्यासोबत तुम्हाला राईट प्रकारचा गायडन्स आवश्यक असतो, कारण तो UPSCमध्ये हेच होतं की मुलांना काय करायचं हे माहीत नसतं. ती गोष्ट नाही झाली पाहिजे असं मला वाटतं. आता ग्रामीण भागातली मुलं म्हटली की बऱ्याचशा फॅसिलिटी त्यांच्याकडे नसतात, शहरी भागात ज्या असतात त्या. तर ग्रामीण किंवा शहरी असा फरक काही UPSCमध्ये जाणवतो का? किंवा भाषेची अडचण असं काही मुलांना फेस करावं लागू शकतं का? जशी मी ग्रामीण भागातूनच येते, तर मी जेव्हा दिल्लीला गेले होते, खरं सांगायचं तर तिथं आपल्या नगर जिल्ह्यातली एवढी लोकसंख्या आहे तिथं UPSC करणारी, की तिथं पण आम्हाला चिडवतात की नगरवाले खूप UPSC करतात, असं ते आम्हाला हे करतात. म्हणजे खूप जास्त आपली पॉप्युलेशन आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आपला दुष्काळी भाग आहे किंवा ग्रामीण भाग आहे म्हणून आपण मागे आहोत. आपण खरं तर तिथं डॉमिनेट करतो UPSCच्या क्षेत्रामध्ये असं मला वाटतं. आपली सहा मुलं आता ह्या वेळेस पण निवडून म्हणजे झालेली आहे त्यांची निवड. आणि तुम्ही जे म्हटलात की ग्रामीण भागात आपण मुलींना कसं हे करायचं वगैरे, तर मला खूप फायदा झाला या गोष्टीचा की महाराष्ट्र शासनाची जी स्कीम्स असतात की UPSC क्षेत्रातील मुलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी. आता मी OBC मधून येते, तर मला महाज्योतीचा खूप फायदा झाला. म्हणजे इवन बिफोर प्रिलिम्स मला त्यांनी 11 महिने 13,000 पर मंथ त्यांनी प्रोव्हाइड केले. प्रिलिम्स मी जेव्हा पास झाले दोन्ही वेळेस मला त्यांनी 50,000 वन टाईम पेमेंट केलं आणि इंटरव्ह्यूसाठी पण मला 25,000 पेमेंट केलं. तर ह्या गोष्टी मुलांना माहीत नसतात, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना. तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, म्हणजे की त्यांना समजेल की हे फक्त असं श्रीमंत किंवा शहरी भागातल्या लोकांसाठी नाही आहे, तर हे ग्रामीण भागातील लोकसुद्धा हे करू शकतात UPSC क्लिअर असं. अच्छा, आता तू संगमनेर सारख्या परिसरातून येते, तर तिथेही ग्रामीण भागामध्ये खूप टॅलेंट असतं, पण कधी कधी मुलींचं किंवा इतर अभ्यास करणाऱ्या मुलांबाबतीत काही अडचणी असतात. मुलींच्या बाबतीत म्हटलं तर लग्न होतं, नंतर संसार, जबाबदारी, या सगळ्या गोष्टी वाढतात. यामध्ये कुठेतरी त्यांचं शिक्षण कमी राहतं आणि टॅलेंट कधीतरी मागं पडतं. तर त्या मुलींना तू काय सजेस्ट करशील? त्यांनी कसं या क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे? मला वाटतं की जरी तुमचं लग्न जरी झालं असेल तरी तुम्ही हे क्षेत्र निवडायला काही हरकत नाही. आणि मला असं वाटतं की बाकीच्या म्हणजे पालकांनी सुद्धा किंवा त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला पाहिजे, कारण आणि मला वाटतं की असे माझ्यासारखं उदाहरण हे त्यांच्यासाठी प्रेरणा देणारं असू शकतं. की माझी खात्री आहे की माझं उदाहरण बघून खूप साऱ्या मुलींनी यासाठी प्रयत्न केले असतील. की इवन माझे काही हे वहिनी आहेत, म्हणजे त्यांचं लग्न झालं आहे आणि त्या पण मला असं म्हटलेलं आहेत की तुझ्याकडून आम्हाला प्रेरणा भेटते की आम्ही पण काहीतरी स्वतःच्या बळावर उभं राहू. त्यामुळे मला वाटतं की बाकीचेही खूप लोक माझ्यापासून प्रेरित होतील आणि ते पण या क्षेत्राकडे वळतील. आता UPSCमध्ये तू खूप चढउतार पण पाहिलेले असतील, कधीतरी तुला फेल्युअर आलेलं असेल किंवा त्रास झालेला असेल की आता सक्सेसफुल होत नाही आपण. असं कधी झालं का की आता UPSC नको, दुसरं काहीतरी करूयात, किंवा सोडून द्यायचा विचार कधी मनात आल्या का तुझ्या? म्हणजे असं हे माहीत होतं की UPSC खरंच म्हणजे खूप कठीण आहे. स्वतःवर असं एवढा विश्वास नव्हता की आपण IAS होऊच, असं कधीच विश्वास एवढा वाटला नाही की आपण होऊच असं. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा मी मेन्सला गेले त्यावेळेस थोडा कॉन्फिडन्स आला की हो ठीक आहे, आपण ॲटलिस्ट प्री तरी क्लिअर झालो. पण मेन्समध्ये पण असं कॉन्फिडन्स नव्हता की आपण मेन्स क्लिअर करू आणि पूर्ण फायनल स्टेजपर्यंत जाऊ, असा कॉन्फिडन्स नव्हता. पण आणि त्यावेळेस पण असं थोडंसं वाटलं की UPSC खूप डेंजर आहे, म्हणजे काही पण होऊ शकतं इथे. पण मग जेव्हा UPSCचे मार्कशीट आले आणि मला म्हणजे 6 मार्क्सने माझं राहिलं होतं, 696 मार्क्स मला पडले होते. मग मला त्यावेळेस वाटलं म्हणजे आपण करू शकतो. ज्यावेळेस सेकंड अटेम्प्टला माझी एवढी मेहनत नव्हती, एवढा अभ्यास मी केलेला नव्हता, तरी पण मला एवढे मार्क्स पडले. तर मला असं वाटलं की नेक्स्ट टाइम आपण फुल स्केल चांगली मेहनत घेऊ तर आपलं नक्कीच फायनल सिलेक्शन होईल. म्हणजे असं कधी मनात आलंच नाही की आपण दुसरं काही केलं पाहिजे? दुसरं म्हणजे एक फॉरेस्टचा एक ऑप्शन होता की माझं हे होतं की दोन्हीची प्री सेम असते, सिव्हिल आणि फॉरेस्टची. तर माझं पहिल्यापासून होतं की दोन्ही क्लिअर झाल्या पाहिजे. तर ह्या वर्षी माझा फॉरेस्टचा पण इंटरव्ह्यूचा कॉल मला आलेला होता. तर मला तो पण एक बॅक ऑफ द माइंड माझं होतं की हे नाही झालं तरी मला फॉरेस्टचा कदाचित ते पण माझं सिलेक्शन होईलच असं. अच्छा, आता तुझ्यासारखे अनेक तरुणी तुला पाहून या क्षेत्राकडे वळतील किंवा आत्ताही अभ्यास करत आहे, त्या तरुणींना तू काय सांगशील? कसा अभ्यास केला पाहिजे किंवा UPSCकडे पाहताना कुठला दृष्टिकोन ठेवून आपण आलं पाहिजे?
माझं हे एक मत आहे, ठाम मत आहे की आपण UPSCकडे असं खूप पॉझिटिव्ह होऊन, खूप मुलं असे खूप पॉझिटिव्ह होऊन बघतात की मला UPSCच करायचं नाही तर मी दुसरं काहीच करणार नाही. मला वाटतं हा ॲटिट्यूड खूप चुकीचा आहे. तुम्ही एकदा 3-4 अटेम्प्ट तुम्ही असं फुल स्केल ट्राय करा, पण त्याच्यानंतर जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही असं नोकरी लागून सुद्धा खूप मुलं करतात आणि त्यांना असं मी आताच बघितलं की त्यांना इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स दिले गेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी फक्त असं खूप पॉझिटिव्ह न होता आणि राईट गायडन्सनी तुम्ही UPSC करा, म्हणजे प्रॉपरली सर्च करा की UPSC काय आहे आणि त्यासाठी आपण माझ्यासारखे लोकच त्यांना मदत करणार आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी राईट गायडन्सनी ते केलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. अच्छा, आता कधी भविष्यात तुझ्याकडे कोणी आलं तर तू त्यांना मार्गदर्शन करणार? हो. आता UPSC म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस या सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळे क्षेत्र होते, पण तू ही प्रशासकीय सेवाच का निवडली? ही तुझी आवड होती की पप्पांची इच्छा होती? पप्पांची इच्छा होती आणि मलाही स्वतःला आवड वाटत होती, कारण मी बघितलं होतं की काय प्रॉब्लेम्स, मी आता ग्रामीण भागातून आल्यामुळे आपल्याला माहीत असतं की आता समजा आमच्या गावात पाणी टंचाई आहे, तर मला माहीत असतं की काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा. तर मला तिथून असं प्रेरणा वाटत गेली की आपल्याला प्रशासकीय क्षेत्रात गेल्याशिवाय काही असं बदल घडून नाही आणता येणार. तर ती पण माझी ती इच्छा पण होती आणि वडिलांची तर होतीच. या क्षेत्रामधलं तुझं असं आयडॉल कोणी आहे का की ज्याला पाहून तू एक प्रेरणा मिळते, किंवा एक अधिकारी वर्ग असतो ज्यांच्याकडे पाहतो आपण एका सन्मानाने, असं कोणी आहे का? तुकाराम मुंडे साहेब आहेत की त्यांनी खूप प्रामाणिकपणे एवढं सगळं जे काम जे करतात ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी असंच प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या, अशी माझी इच्छा आहे. तुला नक्कीच आयलवनगरकडून खूप खूप शुभेच्छा आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि भविष्यात म्हणजे भारताच्या इतिहासात म्हणेन मी की एक चांगला अधिकारी म्हणून तुझं नाव इतिहासात लिहिलं जावं, अशीच माझी सदिच्छा राहील तुझ्यासाठी. तर आत्ताच आपण ऋतुजा गायकवाड यांचा सगळा प्रवास पाहिलेला आहे, त्यांनी कसा अभ्यास केला आणि आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा झालेला आहे. नक्कीच त्यांचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. तुर्तास मात्र या मुलाखतीच्या कार्यक्रमात वेळ झालेली आहे थांबण्याची. धन्यवाद.